वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही जगातलं सगळ्यात मोठं फोरम आहे ज्यामध्ये जगातले सगळे उद्योगपती आणि राजकीय नेते, शासकीय नेते हे सगळे त्या ठिकाणी येत असतात आणि हे एक नेटवर्किंगचं फोरम आहे। या ठिकाणी काही फॉर्मल करारनामे होत नाहीत, MOUs होत नाहीत, पण यातनं नेटवर्किंग होतं आणि या फोरमचा तसाच उपयोग करायचा मी ठरवलं आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे एक डेलिगेशन पाठवलं आहे त्यात सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या तर्फे मला पाठवलेलं आहे आणि म्हणून त्याचा मी पूर्ण उपयोग करीन। आपल्या देशाची बाजू तर तिथे ज्या ठिकाणी मांडायची आहे त्या ठिकाणी योग्य प्रकारे मांडीनच, पण त्यासोबत याचा फायदा घेऊन महाराष्ट्राला काय अधिक आपण सोयी देऊ शकू किंवा इथे गुंतवणूक येण्याकरता कशा प्रकारे अधिक लोकांना प्रवृत्त करू शकू हाही प्रयत्न मी करणार आहे। आणि म्हणून या निमित्ताने त्या ठिकाणी फूड सिक्युरिटीवर मी बोलणार आहे, त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीवर मी बोलणार आहे, पण त्यासोबत तिथे एक आपल्या मेक इन इंडियाचा एक फार मोठं पॅव्हिलियन तयार केलेलं आहे। या पॅव्हिलियनचा उपयोग करून जवळपास तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या 30 ते 40 मोठे जे उद्योजक आहेत, गुंतवणूकदार आहेत, यांच्याशी वन-ऑन-वन मीटिंग माझी फिक्स झालेली आहे। त्या सगळ्यांना मी महाराष्ट्रात येणं कसं त्यांच्याकरता सोयीचं आहे, महत्त्वाचं आहे हे सांगणार आहे आणि मला विश्वास आहे की त्यातल्या लोकांना आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रात इन्व्हाइट करून इथली सगळी परिस्थिती ते पाहतील तर त्यातनं महाराष्ट्रातली गुंतवणूक वाढेल। मेक इन इंडिया बरोबर मेक इन महाराष्ट्र कसं असेल, खास करून MMR रिजनसाठी कसं तुम्ही यामध्ये लक्ष? नाही, मुळामध्ये मेक इन महाराष्ट्र जे आम्ही करतो ते संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्याच भागांमध्ये उद्योजकता वाढली पाहिजे, उद्योग आले पाहिजे। मग ते मराठवाड्यासारखे भाग असो किंवा अमरावती विभाग असो, नागपूर विभाग असो, उत्तर महाराष्ट्र असो, त्यासोबत MMRमध्ये देखील जो काही आता वाढता आपला भाग आहे या ठिकाणी मागच्या काळात काही SEZs आपण तयार करण्याचा प्रयत्न केला। विशेषतः जी नवी मुंबई SEZ आहे ती रिवाईव्ह झाली पाहिजे, या दृष्टीने सगळा प्रयत्न हा जो आहे तो आम्ही करणार आहोत। आणि म्हणून सगळ्या उद्योजकांना त्यांच्या सोयीने म्हणजे त्यांना काय हवं आहे ते आम्ही ऑफर करायला तयार आहोत, कारण महाराष्ट्र एवढा मोठा प्रदेश आहे, त्यांना ज्या प्रकारचे रॉ मटेरियल पाहिजे ते महाराष्ट्रात उपलब्ध आहे, जिथे जागा पाहिजे तिथे महाराष्ट्रात उपलब्ध आहे, ज्या सोयी पाहिजे त्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे। आणि म्हणून मेक इन महाराष्ट्र हे मेक इन इंडिया करता अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राची ग्रोथ रेट वाढला तर इंडियाचा ग्रोथ रेट वाढेल, महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढलं तर इंडियाचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढेल, या दृष्टीने हा प्रयत्न आहे। सर, PM सरांनी काही असा विशेष अजेंडा दिला आहे का आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही स्वतःचा अजेंडा तयार केला? नाही, आम्ही आपला अजेंडा तयार केला आहे। PM साहेबांनी अजेंडा दिलेला नाही, कारण तो राष्ट्रीय अजेंडाच आहे, त्यामुळे वेगळा अजेंडा देण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये विशेषतः आमचे डेलिगेशन जे आहे त्याचं हेड देशाचे वित्तमंत्री आहेत माननीय जेटली साहेब, त्यामुळे तो सगळा अजेंडा जो काही आपल्या देशाचा तो आम्ही त्या ठिकाणी मांडू। पण मला ही जी संधी मिळाली आहे त्या संधीचा उपयोग महाराष्ट्राकरता कसा जास्तीत जास्त करता येईल तो मी करणार आहे। ओके, शेवटचं काही किती कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक तुम्ही माणूस असा दावा म्हणत नाही, पण अशा प्रकारचा तुम्ही प्रयत्न कराल? नाही, मुळामध्ये मी आधी देखील सांगितलं की हे नेटवर्किंगचं फोरम आहे, त्यामुळे इथे MOU होत नाहीत। इतक्या कोटीचा प्रकल्प आला, त्याचा MOU झाला, अलाउडच नाही आहे तिथे। त्या माध्यमातून उद्योजकांची इथे नेटवर्किंग होतं आणि मग त्यांना बोलवलं जातं, तर त्यांच्याशी नेटवर्किंग करून त्यांना सगळ्यांना आम्ही महाराष्ट्रात बोलवू आणि तेवढ्याकरता मी उद्योग सचिव आणि CEO MIDC यांना देखील सोबत नेतो आहे। त्या सगळ्यांना आम्ही बोलवू, त्यांच्यासमोर वेगवेगळे प्रेझेंटेशन्स आम्ही करणार आहोत आणि मग महाराष्ट्रात आल्यावर मला विश्वास आहे की ते गुंतवणूक करतीलच, कारण महाराष्ट्रासारखं दुसरं राज्यच नाही।